प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमधील 2 पोलिसांना निलंबित करण्यात आलेलं आहे। तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेवर वरिष्ठांना न दिल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित केलेल्या दोघा पोलिसांची नावे आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, पोलीस स्टेशनमधील 2 पोलिसांना निलंबित करण्यात आलं असल्याचं कळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी अपघात स्थळावरती रात्री या 2 अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती। पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि PSI विश्वनाथ तोडकरी या दोघांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्यांच्या अपघाताचं गांभीर्य आणि त्यात मृत्यू पावलेल्या दोघांची परिस्थिती या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या होत्या। या अशा पद्धतीने एखादी घटना घडलेली असेल तर त्याची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला अर्थात कंट्रोल रूमला देणं ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे। नियमित पद्धतीने काम करायची ही पद्धत आहे। मात्र त्यांनी असं न करता हा झालेला अपघात, त्याचं गांभीर्य आणि त्यात मयत झालेल्या दोघांची माहिती जी आहे ती नियंत्रण कक्षापासून लपवून ठेवलेली होती। वरिष्ठांनाही त्या संदर्भात त्यांनी सांगितलं नाही। सकाळी 7:30-8 वाजेच्या दरम्यान ही सगळी माहिती जी आहे ती वरिष्ठांना मिळालेली होती। समाज माध्यमांवरती माध्यमांच्या बातम्यांमधून ही गोष्ट कळाल्यानंतर त्यावरती पोलिसांनी पुढची कारवाई जी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती सुरू केलेली होती। त्याच्यामुळे वरिष्ठांना कळवण्यामध्ये आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात दिरंगाई केल्याच्या आरोपावरून या 2 अधिकाऱ्यांना येरवडा पोलीस ठाण्याच्या निलंबित करण्यात आलेले आहे। पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि PSI विश्वनाथ तोडकरी जे या दोघांनाही निलंबित करण्यात आलेले आहे। ACP अश्विनी बनसोड जे आहेत त्यांच्याकडे ही सगळी चौकशी जी आहे ती 2 दिवसापूर्वी देण्यात आलेली होती आणि प्रथमदर्शनी त्यांनी जो अहवाल दिलेला आहे चौकशीचा, या चौकशीमध्ये या दोघांनीही जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ती फॉलो न केल्याचं दिसून आलंय। दिरंगाई जी आहे ती दिसून आली आहे, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले। ठीक आहे वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।